एका वडिलांची आणि त्याच्या मुलाची एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे, ज्यामध्ये डिकन नावाच्या मुलाचा 9व्या वर्षी वेदनादायक मृत्यू झाला, तर डॉक्टर त्याला जन्मापूर्वीच समाप्त करण्याचा सल्ला देत होते। सोमवारी सकाळी 9 वर्षाचा डिकन शाळेत जात असताना अचानक एक दुःखद घटना घडली। त्याचे वडील जेमी वय वर्ष 43, जे वेल्समध्ये बस ड्रायव्हर आहेत, कामावर होते। त्यांना एक भयावह फोन आला। त्यांना फोनवर सांगण्यात आलं की त्यांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आलाय। हे ऐकून वडील घाबरले। ते ताबडतोब बस सोडून 1 मैल धावत आपल्या मुलाला घेऊन गेले। जेमी आणि डिकनच्या आईनं त्याला रुग्णालयात नेलं, पण तिथं पोहोचताच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण जेमीसाठी हे एक वास्तव होतं जे गेल्या 9 वर्षात कधीही घडू शकले असते। जेमीनं फादर्स डेच्या दिवशी डिकन आणि त्यांच्याबद्दलची हृदयद्रावक कहाणी एका वृत्तवाहिनीला सांगितली। तो जगात येण्यापूर्वीच त्याचा जीव धोक्यात होता। डिकनचा जन्म होण्यापूर्वी 20 आठवड्यांचा स्कॅन दरम्यान पालकांना सांगण्यात आले की काही गुंतागुंत आहे। त्यांना गर्भपात करण्याची ऑफर देण्यात आली। म्हणजेच एक प्रकारे डॉक्टर म्हणत होते की डिकनचा जन्म होण्यापूर्वीच गर्भपात करावा, परंतु जेमी आणि त्याच्या पत्नीनं त्याविरुद्ध निर्णय घेतला। त्यांनी त्यांच्या जन्मलेल्या बाळाची पुढील चाचणी घेतली। एका तज्ञानं त्यांना सांगितले की तो जन्मादरम्यान जगू शकणार नाही, पण डिकॉन निरोगी जन्माला आला होता। त्याला VSD व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आणि MAPCA मेजर ॲटोप्लॅनोमोनरी कोलॅट्रॉल आर्टरीज फुफ्फुसीय ॲट्रोसिया सह जन्म झाला होता। जेमी म्हणाला की अशा स्थितीत जगण्याची शक्यता फारशी चांगली नाही। ही एक जीवन मर्यादा असलेली स्थिती आहे। ऑपरेशनच्या पर्यायातून फारशी आशा नव्हती। उलट ऑपरेशन थिएटरमध्ये जेमी डिकॉनला गमावू शकला असता। डिकॉनला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता। याची ऑक्सिजन पातळी 60% होती। नंतर असं आढळून आलं की त्याला हिस्टरस्प्रंग रोग देखील आहे। या जन्मजात दोषात आतड्याच्या काही भागांच्या नसा गायब आहेत। डिकॉन चालू शकत नव्हता, तो फक्त रेंगाळू शकत होता। डॉक्टरांनी सांगितलं की तो कधी चालणार नाही, पण तो स्वतःहून काही पावलं उचलण्यात यशस्वी झाला। त्याला बोलण्यात त्रास होता, तो खाऊ शकत नव्हता, म्हणून त्याला त्याच्या नाकात घातलेल्या नळीद्वारे खायला देण्यात आले। डॉक्टरांनी सांगितले की तो 5 वर्षापेक्षा जास्त काळ जगणार नाही। डॉक्टरांना जी काही शंका होती की तो करू शकणार नाही, ते त्यानं कसं तरी केलं। जेमी म्हणाला, जेव्हा त्यानं 5 वर्षाचा टप्पा ओलांडला तेव्हा आम्हाला खूप आशा होती की तो जगेल, पण तो 10 वर्षाचा झाला नाही। दरम्यान अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा।